आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस तर टिकला पाहिजे, तर भाषा टिकेल ना. शेवटी बोलायला माणसं लागतात. भाषा अशीच हवेत निघून जात नाही, बोलली जात नाही. पण आज आपल्या महाराष्ट्रामधल्या शहरांची जी परिस्थिती आहे, मी आज बाबांनो तुम्हाला एवढ्यासाठीच ही गोष्ट सांगायला आलेलो आहोत. तुम्ही काही वेगळे नाही, तुम्ही या महाराष्ट्राच्या आहात, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. ही महाराष्ट्रातली जी शहरं आहेत ही तुमची शहर आहेत. आणि काय पोखरून टाकलं जातंय आपल्याकडे याची आपल्याला कल्पना कदाचित येणार नाही आज इथे. आज मुंबईचं महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत आहे, कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये. परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे की जी बाकीची राज्य आहेत ती बाकीची राज्य बघा, ती त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात. ती कधीही तुम्हाला बेसावत सापडणार नाही. आज आमच्या महाराष्ट्रामधले शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याबद्दल कोणी प्र काढायला तयार नाही. अनेक प्रश्न ज्यावेळेला उभे राहतात, त्यांच्या आज अनेक शेतकऱ्यांची मुलं आज शिकलेली सवरलेली आहेत, त्यांच्या मुली शिकलेल्या सवरलेल्या आहेत. त्यांना त्यांचं काम हवंय हाताला. महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, बाकीचे येऊन घेऊन जात आहेत आणि त्यांची संख्या वाढवत आहे. ही नुसती संख्या वाढवणं नाहीये, हे त्यांचे मतदारसंघ तयार करतायत. आज